स्वागत आहे मित्रांनो आपल्या या YouTube चॅनलवर। मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसारखीच आता PM इंटर्नशिप योजना देशात सुरू होणार आहे। या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक PM इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आली आहे। यावर्षीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर करताना इंटर्नशिप योजनेची माहिती दिली होती। आता या योजनेअंतर्गत 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप योजनेअंतर्गत लाभ भेटणार आहे। या योजनेचा 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यास येणार आहे। इंटर्नशिप कार्यक्रम 2 टप्प्यात सुरू केला जाईल। 5 वर्षाच्या कालावधीत 1 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे। मित्रांनो, ही जी PM इंटर्नशिप योजना आहे हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसारखीच योजना आहे। या योजनेअंतर्गत 1 कोटी तरुणांना योजनेचा लाभ भेटणार आहे। 500 कंपन्यांमध्ये हे काम तुम्हाला भेटणार आहे। म्हणजे सरकार सोबत 500 कंपन्यांनी टाईप केलेला आहे आणि तुम्हाला इंटर्नशिपचा भत्ता म्हणून दर महिन्याला 5,000 रुपये किंवा 4,500 रुपये भेटणार आहेत। म्हणजेच तुम्हाला सरकारकडून मासिक 4,500 रुपयाचं स्टायपेंड भेटणार आहे आणि कंपनी तुम्हाला अजून त्यामध्ये 5,000 रुपयाचं वाढीव तुम्हाला मानधन किंवा विद्यावेतन देणार आहे। तसेच सरकार तुम्हाला येण्या-जाण्यासाठी किंवा इतर खर्चासाठी 500 रुपये अतिरिक्त देणार आहे। म्हणजे एकूण तुम्हाला 10,000 भेटण्याची शक्यता आहे। आता याची वय मर्यादा फक्त आणि फक्त 21 ते 24 ठेवण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत वयोमर्यादा कमी ठेवण्यात आलेली आहे। फक्त ज्यांची वय 21 ते 24 आहे अशाच विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे। आता याची नोंदणी 12 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे ते 25 ऑक्टोबर पर्यंत आपण ऑनलाईन पोर्टलद्वारे हे अर्ज करू शकतो। आता या संदर्भात आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवणार आहोत। 12 तारखेला कशा प्रकारे ऑनलाईन आपण अर्ज करू शकतो। आता इथे आपण पाहू शकतो उमेदवारांना 27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2024 दरम्यान याबद्दल माहिती दिली जाईल आणि 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान ऑफर जारी करतील। पहिली बॅच 2 डिसेंबर म्हणजेच तुम्ही अर्ज केल्यानंतर 2 डिसेंबर पासून तुमचं काम सुरू होणार आहे आणि ही 12 महिन्यांची म्हणजेच 1 वर्षाची हा इंटर्नशिप प्रोग्राम चालणार आहे। याचा अपेक्षित खर्च 800 कोटी असणार आहे। मित्रांनो, या योजनेसाठी विद्यावेतन कमी ठेवण्यात आलेलं आहे। आता आणि वयोमर्यादा पण फक्त 21 ते 24 दरम्यानच ठेवलेली आहे। म्हणजे सरकारने यामध्ये काही बदल करण्यात अपेक्षित आहे आणि कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा या संदर्भात आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। आता हे जे तुम्हाला काम भेटणार आहे हे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये भेटणार आहे व तुम्ही आधी जर कोणत्या कंपनीमध्ये काम करत असाल तर हा योजना तुमच्यासाठी नाही। जो सुशिक्षित बेरोजगार युवा वर्ग आहे त्यासाठीच हा योजना बनवण्यात आलेली आहे। हा योजना कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा।